हॅलो मुलांनो, पाठीमागचा व्हिडिओ पाहिला का तुम्ही? इनडेफिनाइट इंटिग्रेशन या चॅप्टर मधला तो क्वेश्चन नंबर 2 होता. व्हेरी शॉर्ट आन्सर. ईच क्वेश्चन हॅव 1 मार्क्स. ओके, प्रत्येक क्वेश्चन 1 मार्क्सला होता. आता हा क्वेश्चन नंबर 3 आहे, शॉर्ट आन्सर. तर यातला प्रत्येक क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे. ओके, तर आपण 1 बाय 1 एक एक क्वेश्चन पाहणार आहोत. पहिला काय क्वेश्चन आहे त्यामध्ये, हे 2 मार्क्स साठी आहे. ओके, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन 1 प्लस sin x. तर याचं रॅशनलाइज करूया. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ sin x अपॉन 1 प्लस sin x. रॅशनलाइज कसं करायचं? 1 मायनस sin x and 1 मायनस sin x इंटू dx. ओके, लक्ष द्या इकडे. पहा, 1 प्लस sin x and 1 minus sin x. That is, you know that a plus b and a minus b, we get the काय असतं? a square minus b square. Then I is equal to integration of sin x into bracket 1 minus sin x. Then 1 square काय असतो रे? 1 minus sin square x into dx. Okay, you know that you have to know that the formula, which one? Sin square theta plus cos square theta is equal to 1. Then cos square theta is equal to 1 minus sin square theta. अर्थातच 1 minus sin square theta साठी आपण काय लिहू शकतो? cos square theta. आणि या sin x न आतमध्ये मल्टिपल करा. I is equal to integration of sin x minus sin square x divided by cos square x into dx. Take the separate divide. Then I is equal to integration of sin x divided by cos square x minus sin square x divided by cos square x into dx. Okay, see here. You know that formula sin upon cos. मी सेपरेट करते. sin x upon cos x into 1 upon cos x. ऍक्च्युली तर cos स्क्वेअर होता, तर मी cos साइनच्या खाली डिवाइड केलेला आहे, इथं cos x घेतला. यू नो दॅट sin upon cos मतलब tan square x into dx. Okay, see here. I is equal to sin x upon cos x मतलब काय असतो? tan x. 1 upon cos x मतलब काय असतो? sec x. You know that formula, which one? 1 plus tan square theta is equal to sec square theta. अर्थातच tan square theta is equal to sec square theta minus 1. Okay, this formula use of here. Then काय येणार या ठिकाणी? sec square x minus 1 into dx. Okay, then I is equal to integration of tan x into sec x. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साइन आहे, तर आतले साइन चेंज होणार. मायनस sec square x plus 1 into dx. Take the separate integration. I is equal to integration of tan x sec x into dx minus integration of sec square x dx plus integration of 1 into dx. Okay, you know that formulas of integration. Tan x into sec x, formula sec x, sec square x tan x आणि 1 चे इंटिग्रेशन काय असतं? x plus c. This is the answer of given example. Sin x upon 1 plus sin x. Next example. Second, 2x minus 7 divided by root of
4x मायनस 1 इंटू dx. ऍक्च्युली इथे काय करावं लागेल पहा, एक मेथड आहे 2x मायनस 7 मतलब न्यूमरेटर इज इक्वल टू a इंटू 4x मायनस 1 प्लस b आहे. ओके, तर या पद्धतीने तुम्ही a आणि b च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. 2x मायनस 7 इज इक्वल टू a न मल्टिपल करा, आतमध्ये काय येणार 4ax मायनस a प्लस b. ओके, 2x मायनस 7 इज इक्वल टू 4a इंटू x. आता यामधून मी मायनस साइन आउटसाइडला घेते, देन काय येणार a मायनस b. कंपेअर करा कोइफिशियंट. 4a इज इक्वल टू 2. ऍक्च्युली इथे x चा कोइफिशियंट 2 आहे आणि इथे x चा कोइफिशियंट काय आहे 4a. ओके, नंतर काय येणार मायनस साइन आहे, a मायनस b ची व्हॅल्यू किती येणार a मायनस b इज इक्वल टू 7. नेक्स्ट a इज इक्वल टू 2/4 अर्थातच a इज इक्वल टू 1/2. ओके, नेक्स्ट यू हैव टू फाइंड द वैल्यूज ऑफ b. a इज इक्वल टू a minus b is equal to 7. That is the a minus 7 is equal to b. Actually तर मी सांगते मायनस b इज इक्वल टू गेल्यानंतर प्लस, हे प्लस 7 इकडे आल्यानंतर मायनस 1/2 मायनस 7 इज इक्वल टू b. 2 7 जा 14, 1 मायनस 14 म्हणजे मायनस 13/2 इज इक्वल टू b. ऍक्च्युली ह्या कशाच्या व्हॅल्यू मिळाल्या तुम्हाला a आणि b च्या. आता पहा, याला आपण इक्वेशन नंबर 1 डिनोट करू. काय येणार या ठिकाणी 2x मायनस 7 अर्थातच याला काय म्हटलं जातं रे, एक्झाम्पलचं न्यूमरेटर आहे. a ची व्हॅल्यू काय आले 1/2 4x मायनस 1 मायनस 13 किती आलेलं आहे 7, सॉरी मायनस 13 किती आलेलं आहे 2. ओके, तर न्यूमरेटर बरोबर हे इक्वेशन्स राईट करावं लागेल. पाहता काय येणार I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 4x मायनस 1 मायनस 13/2 डिवाइडेड बाय रूट ऑफ 4x मायनस 1 इंटू dx. काय केलं पहा, या ठिकाणी आपण न्यूमरेटरची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ऍक्च्युली याचं तुम्हाला इंटिग्रेशन घेता यावं म्हणून हे सगळे कोइफिशियंटच्या व्हॅल्यूज वगैरे काढल्या. ओके, पहा या ठिकाणी काय करते, हा जो डिनॉमिनेटर आहे या डिनॉमिनेटरनं सेपरेट डिवाइड करते. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2 इंटू 4x मायनस 1 डिवाइडेड बाय रूट ऑफ 4x मायनस 1 मायनस 13/2 डिवाइडेड बाय root of 4x minus 1 into dx. Take the separate integration. I is equal to half, मी outside ला काढला 4x minus 1 divided by root of 4x minus 1 into dx minus 13/2 then 1 upon root of 4x minus 1 into dx. You know that you have to know that x upon root x मतलब काय असतं रे root x. ओके, that is the 4x minus 1 divided by root of 4x minus 1 मतलब काय येतो रे root of 4x minus 1. You have to know that these methods. Then I is equal to 1/2 integration of root of 4x minus 1 into dx minus 13/2 integration of root of 4x minus 1 into dx. रूट मतलब पावर किती असते रे हाफ. ओके, रूट म्हणजे पावर याची हाफ झाली. देन टेक द इंटिग्रेशन x रेज टू हाफ. इंटिग्रेशन काय असतं x रेज टू हाफचं, x रेज टू हाफचं इंटिग्रेशन काय x रेज टू 3/2 डिवाइडेड बाय काय असतं 3/2. ओके, देन
I is equal to 1/2 into 4x minus 1 raised to 3/2 upon 3/2 into 4 येतं रे. इंटू काय आलं या ठिकाणी 4. देन minus 13/2. You know that integration of 1 upon root x dx is equal to काय इंटिग्रेशन असतं 2 root x. देन काय येणार 2 into root of 4x minus 1 divided by 4 plus c. ओके सी here ह्या 2 ला हे 2 कॅन्सल झाले. 3 4 जा किती येणार 1 upon 12. ओके देन 4x minus 1 raised to 3/2. 2 ला 2 कॅन्सल minus 13/4 root of 4x minus 1 plus c. That's the answer of these examples. तर यासाठी तुम्हाला बरेच फॉर्म्युले माहित पाहिजे. ओके तर ह्याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल. वन अपॉन 4x plus 5x raised to minus 11 into dx. You know that पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती पाहिजे. सपोज x ची पॉवर निगेटिव्ह असेल आणि तो x कुठे रिप्रेझेंट करत असेल न्यूमरेटर मध्ये तर त्याची आपल्याला पॉवर पॉझिटिव्ह करता येते. सपोज काय x रेज टू -7 असेल तर 1 अपॉन काय लिहिलं जातं x रेज टू 7. तर x रेज टू -11 चं फर्स्ट टाइम काय करावं लागेल तुम्हाला या ठिकाणी हे इंटिग्रेशन ॲज इट इज 1 अपॉन 4x आहे असा 5 into 1 upon x raised to 11 into dx. You get it this step? X raised to -11 and take here 1 upon x raised to 11. Take the cross multiplication. Then integration of 1 upon 4 x into x raised to 11. मी काय बोलतेय x into x raised to 11. That means x raised to 12 plus 5 divided by x raised to 11 into dx. Then integration of x raised to 11 divided by 4 x raised to 12 plus 5 into dx. आता या ठिकाणी आपल्याला पुट करावा लागेल डिनॉमिनेटर साठी. काय पुट करते पहा पुट 4 into x raised to 12 plus 5 is equal to t. मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेले इंटिग्रेशन मधल्या एखाद्या टर्म साठी तुम्ही पुट केला तर तिथं तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घेणं रिक्वायर्ड असतं किंवा मस्ट असतं. पहा या ठिकाणी काय असणार देन 4 into 12 x raised to 11 dx is equal to dt. x raised to 11 dx that is the किती येते 48 is equal to dt. x raised to 11 dx is equal to 1 upon 48 into dt. हे 48 तिकडे गेलेलं आहे. पहा I is equal to integration of 1 upon t into dt upon 48. You know that काय केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी x raised to 11 into dx. x raised to 11 into dx साठी हे पुट केलेलं आहे. ओके आणि याच्यासाठी t तुम्ही सपोज केलेला आहे तर 1 upon 48 बाजूला घेते. इंटिग्रेशन ऑफ 1 upon t into dt. You know that 1 upon t चं इंटिग्रेशन काय असतं log of t. log of t plus c. ओके t ची व्हॅल्यू परत सबस्टिट्यूट करा. त्या ठिकाणी काय येणार log of 4x raised to 12 plus 5 plus c. ओके हे झालं त्याचं आन्सर. तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. फोर्थ एक्झाम्पल.
Fourth example, e raised to 3 into log x x raised to 4 plus 1 raised to minus 1 into dx. फर्स्ट टाइमच मी तुम्हाला सांगितलेलं होतं, जर या ब्रॅकेटची पॉवर रेस्ट टू -1 असेल तर तुम्हाला ती प्लस करता येते, पण काय करावं लागेल, ऍक्च्युली हा ब्रॅकेट न्यूमरेटरला आहे तर तो कुठे जाणार आहे बाळो, डिनॉमिनेटरला. नेक्स्ट वन, लॉगची प्रॉपर्टी माहित पाहिजे. लॉगच्या पुढे हा जो अंक आहे जाऊन काय होतो त्याची पॉवर. i इज इक्वल टू e रेज टू लॉग ऑफ x क्यूब. ओके, देन याचं काय येणार 1 अपॉन x रेज टू 4 प्लस 1 इंटू dx. याची व्हॅल्यू काय येणार, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ x क्यूब 1 अपॉन x रेज टू 4 plus 1 into dx. Okay, see here, I is equal to, मी काय करते 1/4 इंटिग्रेशन ऑफ 4x क्यूब देन x raised to 4 प्लस 1 into dx. या स्टेपला मी काय केलं रे बाळो, ऍक्च्युली 4 ची ऍडजस्टमेंट केलेली आहे. इथं मला 4 रिक्वायर्ड होतं म्हणून मी इथं मल्टिपल केलेलं आहे. यू नो दॅट फॉर्म्युला, f dash of x divided by f of x dx is equal to काय असतं रे, log of f of x plus c. पहा, डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह जर न्यूमरेटरला असेल तर ओव्हरऑल इंटिग्रेशन काय असतं, log of डिनॉमिनेटर. म्हणजे काय येणार, i is equal to 1/4 log of x raised to 4 plus 1 plus c. That's the answer. तर हे आन्सर स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढचं एक्झाम्पल पाहूया आपण. एक्झाम्पल नंबर 5. हे सगळे 2 मार्क्सचे एक्झाम्पल्स आहेत. देन i इज इक्वल टू क्वेश्चन नंबर 5, साइन ऑफ x minus a divided by cos of x plus b into dx. ऍक्च्युली मी साइनच्या अँगल मध्ये काहीतरी ऍडजस्टमेंट करणार आहे. तुम्ही मला सांगा साइनचा अँगल काय आहे. साइनचा अँगल x मायनस a आहे आणि कॉसचा अँगल काय आहे, x प्लस b. ऍक्च्युली कॉसच्या अँगल मध्ये b आलेला आहे तर मी साइनच्या अँगल मध्ये b ची ऍडजस्टमेंट करते. पहा कशी करणार, i इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ x प्लस b माइनस a प्लस b. ओके, डिवाइडेड बाय कॉस ऑफ x प्लस b इंटू dx. ओके, सी हियर, ही कशी ऍडजस्टमेंट केली ती मी सांगते. कॉसच्या अँगल मध्ये x प्लस b होता तर मला इथे x प्लस b आणायचंय. एक्स्ट्रा काय घेतला रे मी, प्लस b, म्हणून तो मायनस. ऍक्च्युली ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साइन असेल तर आतले साइन काय होतात रे, चेंज होतात. a ला मायनस येणार, b ला पण मायनस येणार. हा मायनस b आणि हा प्लस b कॅन्सल होतो बाळा. तुमचा आहे तो मायनस a राहतो या ठिकाणी. या ठिकाणी मी ऍडजस्टमेंट केली. You know that formula, sin of a minus b, trigonometric formula, sin a cos b minus cos a sin b. Okay, see here, I is equal to integration of, actually हा जो आहे त्याला आपण a रिप्रेझेंट करणार, हा जो आहे त्याला आपण b रिप्रेझेंट करणार. काय येणार मग, sin of x plus b into cos of a plus b minus cos of x plus b into sin of a plus b divided by, okay, cos of काय राहतो रे, x plus b into dx. ऍक्च्युली मी सेपरेट डिवाइड करते. I is equal to integration of sin of x plus b
into cos of a plus b divided by cos of x plus b minus cos of x plus b into sin of a plus b divided by cos of x plus b into dx. ॲक्च्युली याला हे कॅन्सल झालं. साइन अपॉन ह्या दोघांचा अँगल सेम आहे, मग साइन अपॉन कॉस म्हणजे काय येतो रे? टॅन. ओके, आणि या ठिकाणी याच्या अँगल मध्ये व्हेरिएबल नाही आहे, म्हणजे हा काय डिक्लेअर झाला? कॉन्स्टंट. तर इंटिग्रेशन असताना कॉन्स्टंट आउटसाइडला घेतला तरी चालतो. सेपरेट इंटिग्रेशन घेते. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ टॅन x प्लस बी इंटू कॉस a प्लस बी इंटू dx माइनस इंटिग्रेशन ऑफ साइन a प्लस बी इंटू dx. ओके, या ठिकाणी cos a प्लस बी कॉन्स्टंट डिक्लेअर केलेला आहे. देन इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ x प्लस बी इंटू dx माइनस साइन a प्लस बी सुद्धा कॉन्स्टंट आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. यू नो दॅट टॅनचं इंटिग्रेशन काय असतं रे? टॅनचं इंटिग्रेशन काय? लॉग ऑफ सेक एक्स म्हणजे सेक ऑफ एक्स प्लस बी. ओके, मायनस साइन ऑफ ए प्लस बी. वनचं इंटिग्रेशन एक्स प्लस सी. दॅट्स द आन्सर ऑफ गिवन एक्झाम्पल्स. तर हे तुम्हाला कळालं असेल. ओके, याचं पण स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. cos raised to 7x. Next example number 6. Cos raised to 7x into dx. Okay, see here, लक्ष द्या इकडे. I is equal to integration of cos raised to 6x into cos x dx. ॲक्च्युली 7 होतं, तर मी काय केलं रे बाळांनो? इथे 6 आणि 1 केलं, कारण 6 1 वी गेट द 6 प्लस 1 वी गेट द 7. देन I is equal to अगेन हे cos raised to 6x आहे, cos स्क्वेअर x चा क्यूब. ओके, into cos x dx. You know that formula? Sin square theta plus cos square theta is equal to 1. Then cos square theta is equal to 1 minus sin square theta. Okay, see here. I is equal to 1 minus sin square x cube into cos x into dx. हा ॲक्च्युली फॉर्म्युला आहे. ओके, पुट करावं लागेल कुणासाठी? साइन एक्स इज इक्वल टू टी. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे? कॉस एक्स dx इज इक्वल टू dt. तीच ती गोष्ट मी पुन्हा सांगत नाही. मी काय सांगितलं? इंटिग्रेशन मधील एखाद्या टर्मसाठी पुट केलं की त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणं मस्ट असतं, कारण वी हॅव द फाइंड द व्हॅल्यूज ऑफ dx. ओके, देन या ठिकाणी काय येणार? I is equal to integration of 1 minus t square cube into dt. You know that formula expansion? A minus b whole bracket चा cube a cube minus 3a square b plus 3ab square minus b cube. That's the expansion formula of a minus b whole bracket cube. I is equal to integration of 1 cube minus 3 into 1 square into t square plus 3 into 1 into t square square minus t square cube into dt. Okay, पाहता काय? Integration of 1 minus 3t square plus 3t raised to 4. 2 2s are 4 minus t raised to 6 into dt. Take the separate integration. Integration of 1 into dt
minus 3 integration of t square into dt plus 3 integration of t raised to 4 dt minus t raised to 6 into dt. You know that 1चं इंटिग्रेशन काय असतं रे? t minus 3 t square चं इंटिग्रेशन t cube by 3 okay plus 3 into t raised to 5 by 5 minus t raised to 7 by 7 plus c. Put the values of t. Also t is equal to sin x. Then sin x minus sin cube x plus 3 sin raised to 5x divided by 5 minus sin raised to 7x upon 7 plus काय आला रे? c. ओके, तर हे आन्सर झालं दिलेल्या एक्झाम्पलचं. तर तुम्ही याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. ओके पहा. I is equal to integration of x raised to 7. Example number 7. Okay, x raised to 7 divided by 1 plus x raised to 4 bracket square into dx. Okay, see here. Then x raised to 4 into x cube dx divided by 1 plus x raised to 4 चा स्क्वेअर. हे जे x raised to 7 होतं त्याचं काय केलं मी? x raised to 4 आणि x cube केलेलं आहे. म्हणजे मला पुट करता येईल. कुणासाठी पुट करावं लागेल? x raised to 4 is equal to t. Then take the derivatives. 4x cube dx is equal to dt. Then x cube dx is equal to dt by काय तो रे? 4. Then I is equal to then काय t into dt by 3 divided by 1 plus t bracket चा square. Okay, see here. 1 by 3 outside ला करते t divided by 1 plus t bracket चा square dt. मी या ठिकाणी ऍडजस्टमेंट करणार आहे. लक्ष द्या. याच्यासाठी आपण t सपोज केलेला आहे. हे dx कशाची व्हॅल्यू? dt बाय 4. ओके, देन इथे ऍडजस्टमेंट करते 1 ची. 1 प्लस करते मायनस 1 ची मी ऍडजस्टमेंट केलेली आहे. टेक द सेपरेट डिवायडेशन. 1 प्लस t डिवायडेड बाय 1 plus t bracket चा स्क्वेअर मायनस 1 अपॉन 1 plus t होल ब्रॅकेट चा स्क्वेअर इंटू dt. ॲक्च्युली यातला एक ब्रॅकेट कॅन्सल झाला. 1 by 3 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 plus t मायनस 1 अपॉन 1 plus t होल ब्रॅकेट चा स्क्वेअर इंटू dt. टेक द सेपरेट इंटिग्रेशन. 1 by 3 integration of 1 upon 1 plus t dt minus integration of 1 upon 1 plus t bracket चा square dt. ओके, then पहा 1 upon x चं इंटिग्रेशन काय असतं? log x. तर याचं इंटिग्रेशन काय येणार? 1 by 3 into log of 1 plus t. ओके, see here. 1 upon x square चं इंटिग्रेशन काय असतं? मायनस 1 upon x. तर याचं काय येणार? हे मायनस ऑलरेडी साइन हे दिलेलं आहे. इंटू मायनस 1 upon 1 plus t plus c. टेक द व्हॅल्यूज ऑफ t. 1 by 3 log of 1 plus x raised to 4 minus minus plus 1 upon 1 plus x raised to 4 plus c. Okay. That's the answer. हे कळालं? लक्षात आलं तुमच्या एक्झाम्पल्स? ओके, 1 upon x square चे इंटिग्रेशन काय असतं रे? मायनस 1 upon x. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 8 पाहणार आहोत आपण.
पहा नेक्स्ट I is equal to integration of 1 upon root of 2x square minus 5 into dx. एक्झाम्पल नंबर 8. एक्झाम्पल नंबर किती आहे हे? 8 नंबर आहे. ओके. पहा या ठिकाणी ऍक्च्युली मला हा जे एक्झाम्पल एका फॉर्म्युलेमध्ये ऍडजस्ट करायचं आहे, तर यासाठी मला हा 2 कॉमन काढावा लागेल. पहा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट मध्ये मी 2 कॉमन काढते, देन काय येणार एक्स स्क्वेअर मायनस 5/2 इंटू dx. हा रूट बाहेर जातो म्हणजे काय येणार 1 अपॉन रूट 2. ओके. इंटिग्रेशन मध्ये रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस रूट 5 डिवायडेड बाय रूट 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू dx. You know that formula? Integration of 1 upon root of x square minus a square. We get the log of x plus root of x square minus a square plus c. हा फॉर्म्युला आहे. तर काय येणार या ठिकाणी I is equal to 1 upon root 2 log of x plus रूट मध्ये एक्स स्क्वेअर मायनस रूट 5/√2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. देन I इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 लॉग ऑफ काय येणार आहे एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5/2 प्लस काय येणार आहे सी. दॅट्स द आन्सर ऑफ गिवन एक्झाम्पल. हा क्वेश्चन नंबर किती झाला रे 8 झाला. आता क्वेश्चन नंबर किती पाहणार आहोत आपण 9 नंबर क्वेश्चन पाहणार आहोत. लक्ष द्या. I 9 number I is equal to integration of log x divided by x into dx. ओके सियर लक्ष द्या. मी काय तर थोडीशी ऍडजस्टमेंट इकडे तिकडे करते. I is equal to integration of log x into 1 upon x dx. आपल्याला पुट करावं लागेल कुणासाठी log x is equal to t. तर log x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे 1 upon x dx is equal to काय आला dt. अर्थातच याच्यासाठी आपण dt राईट करू शकतो. I is equal to इंटिग्रेशन ऑफ log t into dt. लॉगचं इंटिग्रेशन घेता येत नाही, तिथं 1 ॲज्युम करून तुम्हाला काय करावं लागेल बाय पार्ट्स रूल वापरावा लागेल. यू नो दॅट बाय पार्ट्स रूल फर्स्ट ॲज इट इज, सेकंडचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन मध्ये फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह सेकंडचं इंटिग्रेशन. पहा I is equal to integration of log t into 1 dt by parts rule. By parts rule. You know that parts rule first as it is म्हणजे log t as it is integration of 1 into dt minus integration of derivatives of first term and integration of 1 dt into dt. ओके 1 चे इंटिग्रेशन काय येणार log t into t minus 1 upon t into t dt. 1 चे इंटिग्रेशन t ला t कॅन्सल झाला. I is equal to हा t फर्स्ट ला लिहिते t into log t minus 1 into dt. अगेन 1 चे इंटिग्रेशन I is equal to t into log t minus t plus c. Put the values of t. I is equal to log x into log x minus log of x plus काय आला रे c. That's the answer of given examples. हे 9 नंबरचे एक्झाम्पल झालेलं आहे. अशा प्रकारे बाय पार्ट्स रूल वगैरे यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करता येतं. ओके नेक्स्ट 10 नंबर एक्झाम्पल. देन
ऍक्च्युली आपण या व्हिडिओमध्ये 10च एक्झाम्पल पाहणार आहोत. लास्टचं एक्झाम्पल पाहणार आहोत 10 नंबर. I is equal to integration of x square root of a square minus x raised to 6 dx. ओके, सियर लक्ष द्या. इंटिग्रेशन ऑफ रूट पहिल्यांदा लिहिते मी a स्क्वेअर मायनस x क्यूब चा स्क्वेअर. यू नो दॅट x रेज टू 6 च्या ऐवजी मी x क्यूब चा स्क्वेअर 3 2 जा किती येतं 6 इनटू x स्क्वेअर dx. हा x स्क्वेअर इथे राईट केलाय. ओके, पुट करते कुणासाठी x क्यूब इज इक्वल टू t. x क्यूब चं डेरिव्हेटिव्ह काय असतं रे 3x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt. देन x स्क्वेअर dx इज इक्वल टू dt बाय काय येतो रे 3. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ रूट मध्ये a स्क्वेअर मायनस t स्क्वेअर dt बाय 3. ओके, I इज इक्वल टू 1/3 आउटसाइडला इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर मायनस t स्क्वेअर dt. यू नो दॅट फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर dx x बाय 2 रूट ऑफ a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स x अपॉन a प्लस c. That's the formula of these. Okay, then I is equal to 1/3 outside ला t by 2 root of a square minus t square plus a square by 2 sin inverse t upon a plus c. Put the values of t. t ची values काय आहे x cube. I is equal to 1/3 then x cube by 2 रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x क्यूब चा स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स x क्यूब बाय a प्लस c. ओके, टेक द सिंप्लिफिकेशन. I इज इक्वल टू x क्यूब बाय 6 रूट मध्ये a स्क्वेअर मायनस x रेज टू 6 प्लस a स्क्वेअर बाय 6 साइन इनवर्स x क्यूब बाय a प्लस c. दॅट्स द आन्सर. तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण क्वेश्चन नंबर 3 शॉर्ट आन्सर मध्ये 2 मार्क्सला इच क्वेश्चन 2 मार्क्स साठी आहे. तर आपण 10 एक्झाम्पल पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले एक्झाम्पल्स आपण कव्हर करूया. ओके, किती वेळ